तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर ना आज जायचं होतं क्लासला परत. तर आहे ना क्लासला जाण्याच्या आधी ना म्हटलं आज तर काही ग्रुपवर PDF आलेल्या नव्हत्या. तर आहे ना त्याच्यामुळे मस्तपैकी तारक मेहता का उलटा चष्मा बघत होता या ठिकाणी. अँड आहे ना 8 वाजायचा बघतोय तर आता जस्ट 9:30 झालेले. तर इतका वेळ बघितला माहिती का, खूप म्हणजे खूप जास्त. तर आता क्लासला जाण्यासाठी तयार वगैरे झालेलं आहे. अँड आज ग्रुपवर PDF नाही आली, बरं झालं तेवढं तरी, कारण आज थोडी स्टडी कमी झालेली आहे. तर आता चला मग आता जाऊ क्लास. आता आलेलो आहे क्लासमध्ये. इतकं जास्त जीवारांना माहिती का बट ये हमारा मित्र मिल गया था हमको क्लास के लिए. तर आता या ठिकाणी जातोय क्लासमध्ये. तर आउट इंडोर आहे. तर आज आहे ना केमिस्ट्रीचं लेक्चर तर काही झालेलं नाही. आज फक्त 2च लेक्चर झाले मॅथमॅटिक्स. तर आता वाटलेलं आहे 2. आता बघतोय मी बस लागतो नाही का. तर आता आलेलो आहे घराकडे. पुऱ्या रस्त्यानं चालत चालत आलेलो आहे. आणि आता कुठेतरी गावात पोहोचलेला आहे, म्हणजे फाट्यावरून आलेलो आहे चालत चालत जामनेरवरून. तर आहे ना आता काल तुम्हाला एवढा मोठा सस्पेन्स भेटणार आहे ना, तर कालचा ब्लॉग आहे ना मिस करायला, म्हणजे ब्लॉग बघायचा विसरू नका. म्हणजे कालचा ब्लॉग मिस नका करू. आणि कालचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग पण होणार आहे, कारण कालच्या ब्लॉगमध्ये खूप मोठा सस्पेन्स भेटणार आहे. म्हणून कालचा ब्लॉग नक्की बघा. आज आहे ना श्लोक पाहतोय कार्टून, कारण तो पण एक कार्टून आहे. तर काय पाहतोय श्लोक? ये का तुला मी लहानपणी पाहतोय बरं का मोगली. केव्हापासून पाहतो ते? मी का लहानपासून. लहानपासून. मग आता किती मोठा झाला तू? आता 10 वर्षाचा झाला. किती? 10 वर्ष का? हा का, 1 मिनिट दाखव. मग तुला काही क्वेश्चन विचार नाही. 10 वर्षाचा झाला ना तू? म्हणजे तू 4थीत पाहिजे बरोबर. आणि आज तू कितवीत आहे? मग कसं काय 10 वर्ष? हॅलो श्लोक, कसं काय 10 वर्षाचा कसं झालं मग तू? 9 वर्षाचा आहे. किती वर्ष? 9 वर्षाचा. मग तू 3रीत आहे का? तुला तुझे नेमके वर्ष माहित नाही काय आहे? 8 वर्षाचा. शाळेत कशाला जातो? हा, तुमच्या शाळेत खिचडी भेटते का? बरोबर आहे मग. हा आहे ना, खिचडी भेटते ना. खिचडी खायसाठी जातो मग तू, बरोबर ना? हा म्हणतो का अजून? हा म्हणतो का? ABCD येते का? ABCD बोल. किती लोक? जितलोक. झेड. जाऊ दे. 1 2 3 4 म्हण इंग्लिश मधून. शून्याच्या मागे म्हण. पण शून्याच्या मागे म्हण. शून्याच्या मागचे एक उदाहरण म्हण. शून्याच्या मागचे 1 2 3. शून्याच्या मागे मायनस मध्ये असतात बाळा. तुला अजून नाही कळणार ते, पुढे गेल्यावर कळी. चल मग चालतोय वरती गच्चीवर. उद्या सारखं फोटोशूट काढा. चलो तो श्लोक, तुम्ही ऐकलाय का तू? श्लोक या मन एक वेळेस मग. चलो इकडे बाय. इकडे बाय म्हण. चलो चलो. मी तुला ऐकू येईन. मी तो मीम ते सारखं म्हण एक वेळेस. कसं? चलो इकडे बाय. इकडे. अरे इकडे दे. इकडे इकडे आहे ना खरंच. हा आता मग चलो. येत नाही तुला. तू येडा आहे. आपण ना काल फोटो कुठे काढले होते? हा का, आडी का? सो दिस बॅकग्राऊंड इज फोटो काढायचा बॅकग्राऊंड. तर मग आडी काढले होते का? आज पण काढते फोटो. पण चांगली उचलं वाटतं पण आज. हा का. सो रेडी टू यू कॅप्चर फोटो. खुर्ची कोण आणतो इकडे? खरंच. ओके ओके. तिकडे बघ रे, आग लागली श्लोक. आग लागली. झूम करून नाही दाखवू शकत आहे, कारण कॉपीराइट याची शक्यता शकते.
चलो चलो नको करू बस. ते खुर्ची त्या वजनापेक्षा जास्त डबल मोठी आहे रे. त्या वजनापेक्षा मोठी ती खुर्ची. ये देख हे बघ माझ्यापाशी काय सरप्राईज. एसटीचं तिकीट अजून पण माझ्या खिशात आहे. किती रुपये भाडं राहते त्या? सांग बरं का, जाऊ दे सांग, तुला येतं का बघू आपण वाजता. किती रुपये भाडं लागलं माझं? ते काय 35. 35. यू नीड अ मिस्टेक. 36 रे पागल वेड्या मुला. बघ 36 भाडे. यस 36 रुपये. ते ना कॅमेरामध्ये दाखवत होता ना, ब्लर ब्लर दिसत होतं असं वेगळं. तर मग या तिकीटचं काम झालंय. तू केव्हा एसटीत जाशील ना ते तिकीट दाखवून देतो. फ्री जायला भेटतील. काढलं म्हणा मी तिकीट. पटके वाजतावर का याच मी म्हणेन की त्या तुम्ही नव्हते त्या दादाकडून घेतलं होतं तिकीट 300 रुपयाचं. किती रुपयाचा? 300. 300 रुपये. अच्छा अच्छा. आणि याचं तिकीट दाखवून देईन आणि मला फ्री मध्ये जायला भेटेल नेरीले. कुडी नेरीले. कसं असतो रे. इकडे इकडे लोक इधर. शाळा कशी मग? सुरत चांगलं होतं का? ही शाळा चांगली आहे? हे शाळा चांगली आहे. नेरी का? हा. सुरतला काय होतं असं? असं का? हम्म. तिडी तिडी आम्हाला तिडी आम्ही तिडी राहतो नाही. हा तरी पण सुरतची शाळा चांगली होती का ही शाळा चांगली आहे? हे शाळा चांगली आहे. सार शाळा. अच्छा ही शाळा कम्फर्टेबल आहे का मग तिथं? सुरत चांगलं होतं रे. अरे तेडी घडी घडी पावसात जा रात्री. पाऊस येत जाय. हा. मग आडी पाऊस नाही येत का? आडी छत्री लावली वाटत. इकडे पाऊस होतो. इकडे पाऊस येत नाही. 11 वाजेला. हो का? जाऊ दे. नेरीची शाळा चांगली का मग? नाही चाल माझ्या क्लासमध्ये ऍडमिशन घे. डायरेक्ट JEE. पहिली दुसरी पहिली ते 10वी शिकू नको. डायरेक्ट 11वी ऍडमिशन JEE. मारताना का मग म्हणलं पण तुम्हाला तर मॅडम आहे ना. मॅडम आहे नाही आमच्या सर म्हणजे असं मारताना घरी राहिल्यावर. मग तू घरी कोण राहतो? आता आम्हाला सट्ट्या लागल्या. सट्ट्या का सुट्ट्या? हॉलिडेज वेकेशन. बरं आहे मग 2 तुमचं. महिन्याला लागेल होते. पुढच्या महिन्यात लागेल नाही होते. फक्त 2-4 दिवस लागेल होते. हो का? तुम्हाला हॉलिडेज लागले पण आमचे क्लासेस चालू आहे ना आता पण. ते काय आहे मोठं म्हणले गावात जाणं होतं आणि मोठं पोरं कसं काय शिकतील. हा का? बरोबर. आम्ही लवकर शिकेले म्हणून आम्ही तू रिकामा आहे भाऊ. मी काय करू? मग स्टडी करावं लागेल आता. तू रिकामा आहे ना? तुला काही काम नाही ना? मग स्टडी करावी लागेल ना. पाहिजे एवढं मोठं टेन्शन राहतं. पहिली 10वी पर्यंत एन्जॉय करून घ्या मस्त पैकी. नाही पुढे टेन्शन आहे तर पण का डोक्याला. चलो जाएंगे नीचे. स्टडी वगैरे करून घेतो आता. हा असं म्हणा सांगतो आम्ही तुला. यस यस अभी अभी अच्छा बोला तू. फिर मैं वो तेरे को ऐसा ही कह रहा था. चलो तर काहीच आहे ना आज स्टडी आहे. तर मी या ठिकाणी मस्तपैकी माझ्या रूममध्ये स्पेशल स्टडी वगैरे करतो. सर्वात आधी 1 लाईट 2 लाईट दोन्ही पण लाईट चालू केलेले आहे. आणि या ठिकाणी ना मी स्टडी वगैरे करून घेतो आज. कारण इतके दिवस झाले ना ग्रुपवर PDFच येत नाही. तर मी ना स्टडी पण नाही केलेली आहे खूप जास्त. म्हणजे ग्रुपवर आहे ना PDF तर येत आहे बट मी त्याला आहे ना म्हणजे एवढं काही लक्ष नाही देते. म्हणजे जेव्हा पहिले क्लास जॉईन केली होती त्या PDF येत होत्या. तर मी त्या PDF ना सर्व लगेच स्टडी करून घेत होता. बट आता आहे ना 10 वरून जास्त PDFचा स्टडी करायचा आहे मला आज. म्हणजे आजच्या 4 आणि बाकी ज्याची स्टडी केली त्यांचे 6 PDF आलेले आहे. तर त्यांचं सर्व एक साथ निपटून टाकतो. मग वगैरे म्हणजे टेन्शन फ्री होऊन जाईल थोडंसं.
मग आणि आज काय टेन्शन झालं माहिती का, आपला जो मिनी ब्लॉग होता ना तो इंस्टा आयडीवर अपलोड करायच्या आधीच डिलीट होऊन गेला माझ्याकडून. तर म्हणजे खूप जास्त वाईट वाटते आज. इंस्टा आयडीवर अपलोड करायच्या आधीच म्हणजे आपल्या एजोड ब्लॉग्स मिनी ब्लॉग्सवर चॅनलवर पण अपलोड करायच्या म्हणजे करायला एवढा कोण चुकतो. आपल्या यशदोड ब्लॉग्स मिनी म्हणजे सॉरी आपल्या यशदोड मिनी ब्लॉग्स चॅनलवर अपलोड पण नाही केला अँड इंस्टा आयडीवर पण नाही केला. तर आहे ना म्हणजे असं वेगळं फील होतंय, कारण असं म्हणजे मिनी ब्लॉग एवढा मेहनत बनवलेला होता मी अँड अपलोडच केला नाही, माझ्याकडून डिलीट होऊन गेला तो. अँड आहे ना आजचा ब्लॉग आहे ना किती मिनिटाचा झालाय माहिती का, 9 मिनिट. ही जी स्क्रिप्ट आहे ना ही 9 मिनिटाची होईल आहे, पण मी आता तिला 10 मिनिट प्लस करून टाकतो. तर आहे ना ही जी स्क्रिप्ट आहे ना 10 मिनिट म्हणजे मी 10 मिनिट लगातार बोललेला आहे. आता आधी मी ब्लॉग करायचो ना तर म्हणजे 10 सेकंदाच्या स्क्रिप्ट राहायच्या, कोणत्या 59 सेकंड 1 मिनिट असं राहायचं. बट आता मी कंटिन्यू पण बोलतो मी अँड कॉन्टेंट पण चांगलं होत आहे. बट काल तुम्हाला आहे ना कालचा ब्लॉग आहे ना बघायला विसरू नका. कालच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त मोठा सस्पेन्स येणार आहे, तर त्या ब्लॉगला आहे ना तुम्ही बघायला विसरू नका. तर आताचा ब्लॉग मी थोडासा पॉज करतो कारण स्टडी वगैरे करायची आहे. तर आता या ठिकाणी ना मी पूर्ण स्टडी कंप्लीट केलेली आहे, म्हणजे जेवढी होती तेवढी पूर्ण कंप्लीट केलेली आहे. अँड आहे ना आता परत सांगतोय की आपला जो कालचा ब्लॉग येणार आहे ना त्यामध्ये खूप मोठा सस्पेन्स मी रिव्हील करणार आहे. तर कालचा ब्लॉग बघायला विसरू नका, वाटलंच तर हा ब्लॉग बघू नका, बट आता बघितला तर जाऊ द्या. तर आजचा ब्लॉग मी असतो एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.